खालापूर आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याने पक्षाच्या आदेशाने कर्जत आणि खालापूर तालुक्यात वागणार असल्याचे जाहीर केले। तर पक्षापासून दूर लोटले गेल्यावर आपला भाजप कार्यकर्त्यांसोबत सुसंवाद सुरू होता आणि त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान भारतीय जनता पक्षात आपण कोणत्याही अटीशर्ती ठेवून प्रवेश केला नाही असे सुरेश लाड यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे। साहेब आम्ही नेहमीच आपल्याबरोबर अगदी एकट्यानं संवाद साधण्याचा प्रयत्न करून बऱ्याचदा आपणच बोलून जात नाही। साहेब आता 1 तारखेला जो प्रवेश सोहळा होतोय प्रत्येकाने खालापूरमध्ये किती कार्यकर्ते प्रवेश करतील आणि त्यामध्ये प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी माझे असे कोण लोक आहेत? आता आम्ही जे लोक इथे आहोत त्याची आपल्याला कल्पना आहे। खालापूर मधून नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे तालुक्यातले सहकारी त्या ठिकाणी काही आहेत। चव्हाण साहेब असतील, आमच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। असं मोठे वगैरे कोणी नाही, सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत। मोठ्यांची संख्या आमच्याकडे नाही। पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा हा प्रश्न विचारणं ठीक होतं। आता भारतीय जनता पक्ष 2 मित्र पक्षासह महायुतीमध्ये आहे आणि महायुतीचे शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी सिटिंग आहे। त्यामुळे तो निर्णय असेल तो त्यांच्या नेतृत्वानं भाजपच्या नेतृत्वानं एकत्रित घ्यायचा आहे। सिटिंग असल्यामुळे त्यांचा अधिकार जास्त होतो, ते वरिष्ठ स्तरावरती ठरवेल आणि शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल। असं कुठलाही कंडिशनल पक्षप्रवेशाने केलेला। कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे, कर्जत।